मित्रांनो, बस झालंय कॉलेज, ऑफिस आणि धावपळ. आपल्याला काहीतरी नवीन करायला पाहिजे. काय नवीन करायला पाहिजे आपल्याला? तुम्हा सगळ्यांना ट्रेकिंग करायला आवडेल का? हो. चला या आठवड्यात सौंदर्यगडावर जाऊया आणि एक दिवस पूर्ण धमाल करूया. वा, मस्त कल्पना आहे. किती दिवस झाले कुठे बाहेर फिरायला गेलो नाही आपण. गड, किल्ले, जंगल, खूप मजा येईल. काय बोलतो? हो ना, गडावर पोचल्यावर आपण गाणी म्हणू, फोटो काढू, अगदी रोमांचक होईल. अगदीच. आणि ट्रेकिंगचा अनुभव हा खूप वेगळा असतो. आपण हे अनुभवायला पाहिजे. काय रे अजय, तू का गप्प बसलास? तुला नाही यायचं का? अरे, तो माझा ऑफिसचा मित्र म्हणत होता की अशा गड किल्ल्यांवरती आहे ना काहीतरी विचित्र प्रकार घडतात आणि अशा ठिकाणी आपण न गेलेलंच बरं. अरे बाबा, तू काय भूतांचे किस्से ऐकवतोस? आताच्या मॉडर्न पिरियडला तुला हे याच्यावर विश्वास ठेवतोस? हा लहानपणापासून फट्टूच आहे रे. हो अजय, हे सगळं अंधश्रद्धा आहेत. आपण तिथे ट्रेकिंगला चाललोय, भूतांच्या मागे नाही. अरे, पण काही गोष्टी नाकारू नयेत. कधी कोणाला काय झालं तर? मग आपण खरंच विचार करायला पाहिजे का जायचं की नाही ते? अगं नाही या, हे सगळे दंतकथा असतात. भूत वगैरे काय नसतात. ठीक आहे, चला. तर मग उद्या सकाळी 8 वाजता आपण सर्व तयार होऊ आणि निघून जाऊ. ओके ओके. थांबा, पुढे जाऊ नका. का बाबा, काय झालं? इकडे या, सांगतो. चला रे, चला. जी वर्षापूर्वी इथे मारली गेली होती, तिचा आत्मा अजूनही या गडावर फिरतो आहे आणि आक्रोशाने गड हादरतो. इथे कोणी थांबत नाही. तुम्ही अजूनही परत फिरू शकता. पण नक्की काय झालं होतं? तर एक शाप आहे असे म्हणतात. इथे एका निष्पाप मुलीवर अत्याचार झाले होते. ती मारताना ओरडली होती. तिच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की गडही हादरला होता आणि म्हणतात तिच्या आत्म्याचा आक्रोश अजूनही तिथे ऐकू येतो. हो बाबा, आम्ही इथे ट्रेकिंगला आलोय. भूतांशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये आणि या गोष्टींमुळे आम्ही काही घाबरणार नाही आहोत. आणि हो, भूतांनी काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही काही त्यांच्यासाठी पॉपकॉर्न आणलेले नाही. चला. चल काय. सावधान, डोंगर धोक्याचे आहे. सदर तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर जा. गाव जबाबदार राहणार नाही. हे कोण बोलतोय? कोण बोलतोय? अरे हा बघ. बोलतोय. तिथे कोणतरी आहे. तुम्ही पाहिलात का? काय झालं? कोण आहे तिथे? कुठे? काय झालं नाही? अगं तुला भात झाला असेल. कोणच नाही तिकडे. अजयच्या भीतीने नेहाला आधीवरच भूत दिसायला लागलं वाटतं. चल अगं चल, काय नसतं असं. चल चल, तू पुढे होता. अरे वा, हा नजारा बघ किती सुंदर दिसतोय. हो ना, इथून दिसणारा दृश्य तर जबरदस्तच आहे. अरे मला तर काहीतरी विचित्र वाटते. वारा पण एकदम थंड झाला आणि वास पण हा कसला घाणेरडा वास येतोय. आयुष्यभर मी असं काहीच नाही केलं. चला या बसू इथं. बसा. बसा बसा. फोड फोड ते. हे ऐका, हा, आपल्याला इथं थांबायला पाहिजे. इथून परत निघायला पाहिजे. अरे सूर्य मावाला लागलाय आणि इथं थांबणं मला तर चुकीचं वाटतंय. अजय, आता हे बस झालं.
किती भीती घालशील? इथे काही भूत वगैरे नाही आहेत. चल रे. काय मी सांगत होते इथे काहीतरी आहे. शांत हो नेहा, काहीच नाही इथे, घाबरू नकोस. कोण आहे तिथे? कोण आहे का? ती इथेच आहे. कोण आहेस तू? आम्ही फक्त इकडे फिरायला आलोय. आम्ही की तुला त्रास दिला नाही. तुम्ही माझ्यावर अत्याचार करायला आलात ना. माझं आयुष्य हिरावून घेतले, आता मी तुमचं हिरावून घेईन. आम्ही नाही, आम्ही तसं काही केलं नाही. माफ कर, आम्ही इथे फक्त फिरायला आलेलो आहोत. प्लीज आम्हाला जाऊ दे. हे आता आपण इथून पळूया. इथे थांबलो ना तर आपण अजिबात वाचणार नाही. तुम्ही कुठेही पळालात तर मी तुम्हाला सोडणार नाही. इथून सुटका अशक्य आहे आता. आम्हाला माफ करा. आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला प्लीज जाऊ दे इकडनं. आपली गाडी कुठे गेली? आता आपण इथून जायचं कसं? आता कोणालाही माफी नाही. हे शाप कधीच संपणार नाही. आणि यापुढे त्या डोंगरावर सौंदर्यगडावर कोणी कधीच गेले नाही.